नगरपंचायत निवडणुकीनंतर आता महायुतीत पुन्हा दिलजमाई होणारे खात्रीलायक सूत्रांनी लोकशाही मराठीला ही माहिती दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार आपापसात चर्चा करणार असल्याचं समजतंय। बहुतांश जिल्ह्यात आमने सामने आल्यानं महायुतीतच संघर्ष निर्माण झालाय, तर या संघर्षानंतर मात्र पुन्हा दिलजमाई करण्याचा महायुतीत प्रयत्न होणार आहे। महायुतीमधील कटुता दूर करण्यासाठी फडणवीस, शिंदे आणि पवारांमध्ये चर्चा होणार आहे, तर गरज भासल्यास स्थानिक नेत्यांशीही हे तीनही नेते बोलणार आहेत। या संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात आपले लोकशाहीचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, खरं तर नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये महायुतीत मात्र मोठी फूट पडलेली आहे। अनेक ठिकाणी आमने सामने आलेली आहे महायुती, मात्र आता पुन्हा यांच्यात दिलजमाई होणार आहे या निवडणुकीनंतर, अशी खात्रीलायक सूत्रांनी आपल्या लोकशाहीला माहिती दिली आहे। निश्चितच कृपा, कारण नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये आपण पाहिलं असेल बहुतांश जागेवरती भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये थेट त्यांचे उमेदवार आहेत ते आमने सामने आलेले होते। बहुतांश ठिकाणी जरी महायुती म्हणून एकत्र लढत असले तरी बऱ्याच ठिकाणी महायुती होऊ शकली नाही आणि हे तिन्ही पक्ष महायुतीतीलच आमने सामने होते। परिणामी स्थानिक पातळीवरती प्रचंड एकमेकांवरती टीका टिप्पणी करण्यात आली। इतकंच नाही तर अक्षरशः राज्याच्या तिजोरीच्या चाव्या कोणाकडे आहे, तिजोरीचा मालक कोण आहे, पालक कोण आहे, इथपर्यंतची चर्चा तीनही नेत्यांसंदर्भात स्थानिक पातळीवर झालेली होती। आणि आता पुन्हा एकदा या स्थानिक पातळीवर निर्माण झालेली कटुता दूर करण्यासाठी आता या तीनही पक्षांचे प्रमुख नेते जे महाराष्ट्रातील आहेत, म्हणजे एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस, हे तिघही एकत्र बसून चर्चा करतील मतदानानंतर। आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पुढच्या महापालिका निवडणुकीच्या टप्प्यामध्ये कुठलाही फटका महायुतीला बसू नये यासाठी एकंदरीत चर्चा होऊ शकते। दुसरी महत्वाची बाब म्हणजे गरज भासली तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः दिल्लीतील नेत्यांशी सुद्धा बोलणं करून देतील, अशी माहिती समोर येत आहे। आणि तीनही नेते स्थानिक पातळीवर नेत्यांशी एकत्रित बसून फोनवरून सुद्धा संवाद साधू शकतात जर गरज पडली तर त्यांचं मनधरणी करण्यासाठी। परिणामी आता सध्या जरी टोकाला महायुतीमधला संघर्ष दिसत असला तरी येत्या काळामध्ये हा संघर्ष दूर होताना पाहायला मिळू शकतो। निश्चितच चेतन, खरं तर आता ह्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा होऊन दिलजमाई जरी झाली तरी मोठी जी फूट पडलेली आहे ती कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये आणि मंत्र्यांमध्ये पडलेली आहे। त्यांची दिलजमाई होणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे चेतन। निश्चितच, कारण स्थानिक पातळीवर आपण पाहत आहोत की नगरसेवक पद असेल किंवा नगराध्यक्ष पद असेल, जरी नगराध्यक्ष पदावरती दिलजमाई झाली तरी नगरसेवक पदावरती आता ही दिलजमाई करण्याचं मोठं आव्हान आहे ते महायुतीसमोर असेल। आणि त्यासाठी या तीनही प्रमुख नेत्यांच्या बैठकीनंतर एक महायुती समन्वय समितीची सुद्धा बैठक होईल आणि स्थानिक पातळीवरील आमदार, खासदार जे आहेत ते देखील आता या स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आपल्याला पाहायला मिळू शकतात। निश्चितच चेतन, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेट बद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।